आपल्या सर्वांचं प्रेम या ठिकाणी या यात्रेच्या माध्यमातून दिसून येतोय। महाराष्ट्रातल्या जवळपास 2000 बांधणी झालेली लोक आता या यात्रेमध्ये सहभागी झाले। विनोबा साहेबांची यात्रा खऱ्या अर्थानं सिंदखेडचं जन्मस्थळ ते पाचाळ म्हणजे स्मृतीस्थळ असे जन्मस्थळ ते स्मृतीस्थळ अशी अभिवादन यात्रा जिजाऊच्या जन्मस्थळी लाखो लोक सिंदखेड राजाला येतात 12 जानेवारीला, 17 जूनला त्या ठिकाणी 50 लोक फक्त असायचे आणि याचं संरक्षण माझ्या मनामध्ये होतं। म्हणून म्हटलं की माहेरच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या जिजाऊप्रेमींच्या माध्यमातून आपले वडील, आपले 2 भाऊ आणि भाचा एवढे लोक फक्त त्यांच्या मुलात काम केलं म्हणून मारले गेले। आपला स्वतःचा मोठा मुलं शंभूराज आहे त्या युद्धामध्ये मारला गेला। एवढं त्यांचं वर्चस्व असताना सुद्धा त्या 5 शाळांच्या त्यांच्या मुलामध्ये आणखी दुसऱ्या मुलाला एक राजा बनवण्याचं स्वप्न तरी पाहिलं आणि पुढे आपलं दर्शन घेतलं। निश्चितच त्या भगिनीच्या मुली आहेत, त्या माता आहेत, त्यांच्यामध्ये जिजाऊबाई साहेबांचा आदर्श उतरण्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या प्रेरणा आपल्या सरकारला सुद्धा जीवनामध्ये मोठी प्रेरणा त्या ठिकाणी होऊ शकते। म्हणून जिजाऊबाई साहेबांचं सामाजिक सर्व जनतेला माहिती व्हावं आणि त्यातून त्या समाजाचं दर्शन घेऊन सर्वांनी प्रेरणा घ्यावी यासाठी ही आता आम्ही सुरू केलेली आहे। आपण या ठिकाणी दर्शनाला यावं अशीच आपल्या सर्वांना विनंती करतो। आता बाबाने पुढे बाबाने किती जोशात छत्रपती शिवाजी महाराज की जय या वयामध्येही एवढा मोठा विरोध त्यांच्यामध्ये आहे शिवाजी महाराजांच्या नावानं। तर आपण सर्वांनी या ठिकाणी याच्यासाठी